गुड मॉर्निंग. मी जात आहे सकाळी 6 वाजता उठून व्यायामासाठी आणि हे आहे इंदापूरमधील लोकेशन. तर मी जात असताना आमच्या इथे माझी ही 1ली ते 4थीची शाळा मला रोज वाटेमध्ये दिसते, जिथं की मी माझ्या आयुष्याची पहिली सुरुवात केली होती. त्या शाळेला अगोदर तारची शाळा असं म्हटलं जायचं. या शाळेमधूनच माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत, जे की या शाळेला पाहिल्यानंतर मला आठवतात. इथे आम्हाला शेख मॅडम, महामोने मॅडम ह्या 1ली ते 4थीला शिकवायला होत्या. त्यांच्यासोबत केलेली मजा मस्ती अजूनही लक्षात आहे. आणि त्याच शेजारी हे आहे आमची जुनी, जिथे की मी 5वीला होते, ती रयत शाळा आहे. आता ती सध्या बंद पडली आहे. हा सकाळचा रस्ता आहे. सगळे सकाळी झोपलेले असताना आपण उठून व्यायामाला जाणं खरंच खूप भारी वाटतं. आणि सकाळचं वातावरण एकदम फ्रेश, थंड, शांत असं असतं. आणि हे अकलूज नाक्यावरची विठ्ठलाची मूर्ती आहे. खूप सुंदर अशी ही प्रतिमा आहे, ज्याचं की सकाळी 6 वाजता माझं दर्शन झालं. आणि हे आहे रयत कस्तुराबाई कदम विद्यालय असं नाव आहे, जे की रयत म्हणून ओळखलं जातं. रयतचा हा मोठा ग्राउंड आहे, जिथं की खूप सारे इथंच पालखी पण येत असते इंदापूरमधील. आणि अशा ग्राउंडवरती आम्ही व्यायाम हा करत असतो. हे आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व साधक तिथं आलेले आहेत आणि त्यांनी व्यायामाला सुरुवात केलेली आहे. ही खूप मोठी रयतची शाळा आहे, जिथं मी 11वी-12वीला टीचर पण करत होते. आणि आत्ता रिसेंटली तिथं आहेत सर्वजण हे करत आहेत व्यायाम, योगा, मेडिटेशन, वॉर्मअप, सूर्यनमस्कार आणि सगळ्यात महत्त्वाचं सुदर्शन क्रिया, जी की आम्ही दर रविवारी आमचा फॉलोअप असतो आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधकांचा, जो आम्ही सर्वजण मिळून करत असतो. सगळ्यांसोबत करणं आणि घरी एकट्यानं करणं यात खूप फरक आहे. एकीचे जे बळ असतं ते इथं पाहायला मिळतं. सगळेजण सूर्यनमस्कार इथं करत आहेत. आता मी पण यांना लवकरच जॉईन होते. आणि आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.